नमस्कार, ॲग्रोवर्ल्ड बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। आजच्या टॉप 5 ॲग्री हेडलाईन्स। कोकणातील रानमेव्याला बदलत्या वातावरणाचा फटका, दुष्काळी परिस्थितीमुळे चारा टंचाईची गंभीर समस्या, साखरेच्या MSPत वाढ होण्याची शक्यता, चीनमध्ये पाऊस आणि हायकुई चक्रीवादळाने हाहाकार आणि भारतीय कापसाचा जागतिक ब्रँड पातळीवर कस्तुरी कॉटन ब्रँड। आता बातम्या विस्तारानं। कोकणातील प्रमुख फळपिके आंबा, काजू, कोकम ही असली तरी कोकणमध्ये विविध फळझाडे आहेत। यामध्ये जांभूळ, रायवळ, करवंद अशी अनेक फळझाडे आहेत। कोकणातील हा रानमेवा एप्रिलच्या सुरुवातीला सुरू होतो। साधारणपणे एप्रिल आणि मे असे 2 महिने हा हंगाम चालतो। या कालावधीमध्ये रानमेव्यामुळे लाखो रुपयांची उलाढाल होत असते। परंतु सध्याच्या परिस्थितीत बदलत्या वातावरणामुळे मे महिना उजाडला असून देखील करवंद हंगाम आलेला नाही। 10 ते 15 दिवस हा हंगाम सुरू होण्याची शक्यता दिसत नाही, म्हणून हा हंगाम वाया जाण्याची शक्यता आहे। करवंदाप्रमाणेच चारोळी आणि जांभूळ हंगामाची देखील तीच अवस्था आहे। यावर्षी जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात चारा टंचाईची गंभीर समस्या निर्माण झाली आहे। शिल्लक असलेला चारा संपत आल्याने पशुपालक शेतकरी त्रस्त झाला असल्याचे चित्र दिसतंय। दुष्काळी परिस्थितीमुळे चाऱ्याची प्रचंड टंचाई निर्माण झाली असून त्याचा थेट फटका गायी, म्हशी आणि बैलांसारख्या गुरांना बसत आहे। निर्माण झालेल्या या गंभीर परिस्थितीमुळे पशुखाद्य आणि चाऱ्याचे भाव दिवसेंदिवस वाढत चालले आहेत। ज्या भागात चारा टंचाई आहे त्या भागात शासनाने लवकरात लवकर चारा छावण्या सुरू कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे। देशातील साखरेची किमान विक्री किंमत म्हणजेच MSPत केंद्र सरकारकडून वाढ केली जाण्याची शक्यता आहे। यासाठी सहकारी साखर कारखान्यांकडून साखर, इथेनॉल उत्पादनाची राज्यवार आणि प्रदेशनिहाय वास्तविक किंमत काय आहे याची गणना करण्याचे काम राष्ट्रीय सहकारी साखर कारखान्यांच्या महासंघावर म्हणजेच NFCSF वर सोपवण्यात आलं आहे। साखर कारखान्यांच्या व्यवस्थापकीय संचालक, महाव्यवस्थापकांना आणि सहकारी साखर कारखान्यांच्या राज्य संघटनांना NFCSFने पत्र लिहून साखर व इथेनॉलच्या उत्पादन खर्चाचा तपशील पाठवण्यास सांगितले आहे। पत्र मिळाल्यानंतर 1 आठवड्याच्या आत माहिती पाठवावी। साखर उद्योगांकडून केंद्र सरकारला साखरेचा MSP वाढवून प्रचलित ऊसाच्या FRPशी सुसंगत करण्याची मागणी होत आहे। यामुळे साखर कारखान्यांचा महसूल वाढेल व त्याची तरलता स्थिती सुधारेल, ज्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर ऊसाची बिले देण्यास मदत होणार असल्याचं NFCSFने या पत्रात म्हटलं आहे। भारतीय कापसाला जागतिक पातळीवर वेगळी ओळख आणि महत्त्व प्राप्त करून देण्यासाठी भारताचा कस्तुरी कॉटन हा प्रीमियम ब्रँड लॉन्च केला आहे। त्याच्या मार्केटिंगसाठी कस्तुरी कॉटन भारत द स्पिरिच्युअल फायबर अशी टॅगलाईन ठेवण्यात आली आहे। मऊ, मजबूत, शुद्ध असा हा कस्तुरी कापूस भारतीय कापसांमध्ये गोल्ड स्टँडर्ड मिळण्याची हमी देतो। सरकार आणि उद्योग यांच्या संघटित प्रयत्नांतून हा उपक्रम राबवला जात आहे। कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया CCI आणि वस्त्रोद्योग मंत्रालय भारत सरकार यांच्या सहकार्याने कॉटन टेक्सटाईल एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल यांच्याद्वारे कस्तुरी कॉटन ब्रँडिंग, ट्रेसेबिलिटी आणि प्रमाणीकरण यांची अंमलबजावणी करण्याचे काम केले जात आहे। कस्तुरी कॉटन म्हणजे संपूर्ण कापूस मूल्य शृंखलेत सर्वोत्कृष्टता आणि शाश्वतता यांच्या बांधिलकीचे प्रतीक असेल, ज्यामुळे भारतीय कापसाचा परंपरागत ठसा जागतिक व्यासपीठावर ठसठशीतपणे उमटेल असे CCIने म्हटले आहे। चीनमध्ये सध्या चक्रीवादळ आणि पावसामुळे हाहाकार उडाला आहे। 20.6 मीटर प्रति सेकंद इतक्या भयानक वेगाने हे वादळ घोंगावत आहे। या वादळासोबतच सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक घरे, विजेचे खांब जमीनदोस्त झाले आहेत। अनेकांनी प्राण गमावले असून बेपत्ता असलेल्यांची संख्याही मोठी आहे। आतापर्यंत 11 लाखांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे। टायफून हायकुई नावाच्या या वादळाने ग्वांझूमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान केले आहे। हाँगकाँगपासून 130 किलोमीटर अंतरावर असलेले ग्वांगझू शहर हे ग्वांगडोंग प्रांताची राजधानी आहे। हे चीनचे औद्योगिक क्षेत्र म्हणूनही ओळखले जाते। या भागात अनेक कारखाने आहेत जे मोठ्या प्रमाणामध्ये चीनी मालाची निर्यात करतात। आपणास हे बुलेटिन कसं वाटलं ते कमेंट्समध्ये जरूर कळवा। या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी ॲग्रोवर्ल्ड चॅनलला सबस्क्राईब करा।